आता आपल्या घराचं म्हणजे आत्ताचं चित्र बघू शकता तुम्ही, पूर्ण ओपन झालं आहे. सो फायनली तो क्षण आता आलेला आहे जेव्हा आपल्या घरावर बुलडोझर चढतो आहे. आणि फायनली हा पहिला बुलडोझर घरावर चढतो आहे. दुःख पण होत आहे, पण सो हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 10:30 वाजलेत, म्हणजे 10:30 10:15 झालेत. आणि मी आता आहे कुडाळला, म्हणजेच माझ्या गावी. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण घर बांधायला आपण चालू केलं आहे. सो आता घराचे वरचे जे पत्रे होते सगळे काढलेत आणि घर आज पाडायचं काम आपण करणार आहोत. म्हणजे पाडून पूर्ण एक लेवल करणार आहोत मातीची. त्यासाठी मी पुन्हा एकदा आलो आहे. आज आहे पुन्हा शनिवार रविवार येतो, कारण मंडे टू फ्रायडे आपलं काम असतं. शुक्रवारी रात्री बसतो, शनिवार सकाळी येतो, परत रविवारी दुपारी निघतो आणि शनिवारी सकाळी म्हणजे सोमवार सकाळी जॉईंट होतो ऑफिसला. सो असं काही थोडंसं सध्या चालू आहे आपलं. सो आता मी गोवा हायवेच्या जवळ, तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे, आपला नवीनवाला हायवे. आणि इथे मी ते लीला हॉटेल आहे झारापला, तिथे थांबलो आहे. झारापचा जो मेन बस स्टँड आहे तिथून एक 2 किलोमीटरवर आहे. तिथून आपल्याला हे जवळ आहे आपलं घर, त्यामुळे मी आता इथे थांबलो आहे. कारण आंघोळीसाठी, कारण आता घरी तो सगळा प्रॉब्लेमच आहे, आंघोळ आणि सगळ्या त्या गोष्टींचा. त्यामुळे मी आता इथे थांबलो आहे. सो एक दिवसात आपल्या इथे स्टे, आजपासून उद्या सकाळपर्यंत. आणि दुपारी काय आपल्याला निघायचं पुन्हा 3:30-4ला. सो चला आता जाऊया घरी. काय कितपत काम झालं आहे काय सगळं बघूया, आणि बाकीच्या काय गोष्टी पुढे न्यायच्यात त्या पण बघायच्यात आपल्याला. सो लेट्स गो, चला. फायनली आता आपण निघालो ऑटोमधून आपल्या घरी. सो आता आपण पुन्हा एकदा आपल्या गावात आलो आहे आणि ही आपल्या गावातली पायवाट आहे. सो चला जाऊया घरी, बघूया आता काय सिच्युएशन आहे. सो परत एकदा आपण आपल्या पायवाटेजवळ आलो आहे घराच्या. आणि इथूनच बघू शकता आपण घर उघडं झालं आहे आपलं. म्हणजे इथे कौलं वगैरे काढून ठेवलेत, इथे काही लाकडं काढलेत. सो फायनली JCB आला आहे आणि काम चालू झालं आहे. आता पहिल्यांदा वाटेचं काम करता येत आहे आणि मग इथून जायला आणि मग आपल्या घराच्या इथे जायला. पूर्ण आपण एक रस्ता करतो आता. तिकडचा एक माड आपण तोडला, कारण तो 4 होते त्यातले 3च आता आहेत. कारण रस्ता काही येण्यासाठी ठेवला, गाड्या येण्यासाठी वगैरे. तो तसा पण जुना झालेला आणि त्यात काही नव्हतं, म्हणजे नारळ वगैरे लागत नव्हते. सो आता इथून आपल्याला रस्ता करायचा आहे. हे एक झाड कदाचित पाडावं लागेल आणि मग सरळ आपल्या इथे जाईल JCB. आता आपल्या घराचं म्हणजे आत्ताचं चित्र बघू शकता तुम्ही, पूर्ण ओपन झालं आहे. आणि इथला पूर्ण रस्ता आता आपण करतो आहे. म्हणजे डायरेक्ट इथपर्यंत येतील ट्रक जे काय असतील ते, वाळूचे किंवा चिऱ्याचे. सो फायनली तो क्षण आता आलेला आहे जेव्हा आपल्या घरावर बुलडोझर चढतो आहे. आणि फायनली हा पहिला बुलडोझर घरावर चढतो आहे. दुःख पण होत आहे, पण चांगलं पण वाटतं, कारण याच जागी आता एक पक्का असं मजबूत चिऱ्याचं बांधकाम असलेलं घर आपण बांधणार आहोत. छोटंसं का होईना. हे माझ्या आजोबांनी बांधलेलं घर आहे. गंगाराम काळशेठ बांबार्डेकर यांनी बांधलेलं घर आहे मातीचं. आज जवळपास 70-80 वर्ष झाली आहे घराला, आणि जास्तच म्हणजे 80च्या वरच झाले असते. आणि आता हे घर आपण पाडतोय 2025मध्ये फेब्रुवारी महिन्यात. आणि आज आहे 1 फेब्रुवारी, गणेश जयंतीचा दिवस. सो फायनली आपला देवघर आपला पाडून झाला आहे.
आणि आता किचन पण पाडतात आहे आणि सोबत आता हे बाकीचं घर पण आपण आता पाडणार आहोत. म्हणजे पूर्णच आपल्याला पाडायचं आज आता दिवसभरात. सो आता बघूया काम कसं होतं ते. इथला भाग असा एक प्लेन केला आहे, म्हणजे इथून गाड्या येतील चिऱ्याच्या किंवा रेतीच्या इथपर्यंत डायरेक्ट. हे आपलं घर होतं जवळपास 32 बाय 35, म्हणजे जवळपास 1000 स्क्वेअर फीटचं. पण आता आपण जे बांधणार आहोत ते 500 स्क्वेअर फीटचं, म्हणजे 25 बाय 20चं. साईडला साईडला साईडला. सो इथे आपलं घराचं पाडकाम चालू आहे आणि इथे आपलं सगळ्यांसाठी जेवणाचा बंदोबस्त करतो आहे हा दादा. भाजी आणि डाळ भात वगैरे आज आपण सगळे एकत्र जेवणार आहोत. सो आता दुपारचे 1:45-2 होत आलेत आणि सकाळी आय थिंक 9-10 वाजल्यापासून काम चालू आहे आणि ते शेवटची भिंत राहिली आहे घराची. सो आता ते आणि थोडंसं किचन, बस तेवढंच राहिलं की घर पूर्ण पाडून कंप्लीट होईल. फायनली आजोबांनी बांधलेलं हे घर आज जमीनदोस्त झालं आहे. बोलताना थोडंसं वाईट पण वाटतं आहे, पण एक गोष्ट आहे ज्यातून काही चांगलं निर्माण होणार आहे म्हणून. आणि त्याचे हे आर्टिस्ट आहेत जे आपलं घर बांधणार आहेत, बाबा वाणे. सो आता बघूया कसं काय आता सगळं होतं आहे. आय होप बाप्पाचा आशीर्वाद असेल, म्हणजे ऑब्वियस असेलच, आणि तो आशीर्वाद घेऊन आपण हे घर पूर्ण व्यवस्थित कंप्लीट करू. फायनली सगळे जेवायला बसलो. फायनली शेवटची भिंत बाकी आहे किचनची आणि ऑलमोस्ट म्हणजे काय म्हणतात 99% घरात काम पाडून झालेलं आहे. सो आता 2-2:30 झालेत आणि आम्ही जेवून घेतलं आहे सगळ्यांनी. तर दोघं फक्त जेवायचे बाकी आहेत. छान झालेलं जेवण, डाळ भात आणि टोमॅटो बटाट्याची भाजी. सो आम्ही सगळे जेवायला बसलेलो देवघराचे आणि हे आपलं ते काम चालू होतं. आणि ही शेवटची भिंत आहे आता पाडायची. किचनचा ओटा आता पाडला आणि मग ही भिंत पाडली की झालं, मग सगळं एक लेवल करण्यात येतं. फायनली तुम्ही जर बघाल तर आता पूर्ण घर पाडून झालेलं आहे आणि माती एक लेवल होण्याचं काम चालू आहे. सो इथे होतं आपलं घर आणि जे आता मी इथे बसलेलो आहे हे देवघर, हे देवघर असं, आणि इथे आपलं होतं घर. सो आता फक्त माती राहिली आहे. माती आता प्लेन एकसाथ करणं काम चालू आहे आणि आता माती लेवल झाली की हे इथले पण ही झाडं काही काढून व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे समोरचं, म्हणजे एक व्यवस्थित चारी बाजूने जागा राहील आपल्या घराच्या आजूबाजूला. सो आता आपण आपल्या घराचं बांधकामाचं बघतोय. जागा 25 बाय 20 आपलं असणार आहे बांधकाम. आता जेवढी माती लेवल केली आहे त्याच्या बरोबर सेंटरला घ्यायचं आहे. सो
बघूया आपण आता कसं काय ते. सो आता मार्किंग करून घेतात आहे बाबावाने आणि मग इथून ते चर पाडली जाईल, म्हणजे एक काय म्हणतात ते खड्डे खणले जातील आय थिंक, असं मला वाटतं. आणि मग नंतर 14 तारखेला जेव्हा आपल्याला ते मुहूर्ताचा आपण दिवस ठरवला आहे, मुहूर्ताचा दगड ठेवायचा, तेव्हा आपण करून घेणार आहोत. सो आता रखा घालतात, म्हणजे जी राख असते ना ती घालतात म्हणजे निशाणीसाठी. एवढी राख आणली आणि मग ह्याच्याने आपण आता पूर्ण चौकोन आखला जाईल JCBने. मार्किंग करण्याचं चालू आहे. 25 बाय 20 आपण घर बांधतोय. सो लांबी 20 आहे आणि रुंदीला 25 आहे. सो आता आपली मार्किंग तर झाली आहे बऱ्याच वेळानंतर, ते सगळं प्रॉपर मॅनेज करून म्हणजे. आणि आता आपण JCBने ते खणून घेतो आहे. बघू शकतो आपण एक जवळपास 3-4 फूट खोल. तीन ते 4 फूट. अडीच फूट खोल करणार. 2.5 फूट खोल म्हणजे 3 फूट करतोय. 3 फूट जेणेकरून चौथरा मजबूत बसेल असं. सो हे बघू शकता तुम्ही, इथे आपण आपल्या सगळ्या घराचं लाकडाचं सामान ठेवलं. असं इथेच नाही बऱ्याच ठिकाणी ठेवलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळ्या लाकडाला वाळवी लागलेली. त्यामुळे ह्याच्यातलं कुठलंच असं लाकूड वापरता येणार नाही. मोजून म्हणजे एक 5% चांगलं असेल. लाईक असे काही दरवाजे वगैरे जे आहेत ते वगैरे. हा गणपतीच्या रूमचा दरवाजा होता. सो असे काही गोष्टी आहेत. बाकी तुम्ही बघू शकता ही लाकडं पूर्ण खराब झाली होती. 70-80 वर्ष टिकले झाड, म्हणजे हे घर त्याच्या पण पेक्षा जास्त आहे वाटतं. आणि आता इथे आपण आनंदासाठी एक छोटासा माटो बांधतोय, म्हणजे सगळं तो सामान इथे ठेवेल. तर झोपायला देवळीत राहील, बाकी इथे सगळं जेवण वगैरे बनवेल, सगळं काही इथे. म्हणजे कसं घर समोर असेल आपलं, बांधलं जाईल इथे आणि मग इथे तर माटो असेल. गाईज बघू शकता तुम्ही, हे आहेत वानर आणि ह्यांचीच भीती आहे आपल्याकडे, म्हणून आपण ते कौलारू घरं बांधत नाही आहे. सो तुम्ही बघू शकता वर तिकडे झाडांवर गेलेत. सो फायनली आपलं हे काम आजचा दिवस सगळं संपलेलं आहे दिवसभरातला. आणि JCB पण गेलं आहे. अशी चर मारून झाली आहे चारी बाजूनं 25 बाय 20च्या या आराखड्याला. आणि इथे मी आता सगळ्यांसाठी चहा आणि हे आणलं आहे वडापाव. इथे दादासाठी माटो बांधला जातं आपलं सगळं सामान ठेवायला. आणि इथे हे इथे ना समोर ना झाडामध्ये धनेश पक्षी आहे मोठा असा. आता मला इथून दाखवता येणार नाही. हा बघा धनेश पक्षी आहे.
सो गाईज आता संध्याकाळी 6:30 झालेत आणि सगळे कामगार गेलेत, म्हणजे जे पण कोणी काम करत होते ते सगळे गेलेत आता घरी. आणि मला पण आता हॉल म्हणजे रूमवर जायचं हॉटेलवर. सो मी पण जाईन 7-7:30पर्यंत. तिकीट पण आपली काढायची उद्याची. सो तुम्ही बघू शकता हा इथे चौथरा म्हणजे खणून ठेवलं आहे आपल्या घराचा. आणि हा इथे असा मागे रस्ता केलेला आहे यायला. आणि माझ्या मागे इथे असं एक छोटंसं माटव घातलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे तो मोठा. त्याच्यात सामान राहू शकतं, दादा झोपू पण शकतो. पण मी सांगितलं की इथे फक्त सामान ठेव आणि इथे जे आहे देवळी आपली म्हणजे जुन्या घराची तिथे तू झोप वगैरे. सो म्हणजे काय होईल दोन्ही ठिकाणी व्यवस्थित तुझं लक्ष राहील. आणि 1-2 दिवसात आता सामान पण येईल सगळं, चिरा रेती वगैरे. आणि मग इथे सगळं काम चालू होईल, पण ते मोस्ट ऑफ 14 तारखेनंतरच, कारण तेव्हा मुहूर्त आहे वगैरे. सो तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात. सो बघूया. सो काय आता संध्याकाळचे 7 वाजत आलेत आणि गावी एक प्रथा असते, जेव्हा आपण हे असं म्हणजे घरासाठी आपण चौथर वगैरे खोदून घेतो त्यावेळी तिथे मग दिवाबत्ती केली जाते, जोपर्यंत आपण काम पुढे करत नाही तोपर्यंत. सो ती प्रथा पण आता दादाने केली आहे कंप्लीट. आणि जोपर्यंत म्हणजे 14 तारखेपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. दररोज संध्याकाळी दिवाबत्ती करायची. आणि दादा इथे देवळीमध्ये झोपणार आहे आपल्या. आणि इथे आपल्याला एक समोर असं छोटंसं हे बांधून घेतलं आहे माटव. तिथे आपल्याला सगळं सामान वगैरे ठेवलं. आता ठेवलं नाही, उद्यापासून वगैरे. सो असा संपूर्ण मोकळा परिसर झालेला आहे. आणि आता मी निघतो आहे रूमवर जायला हॉटेलमध्ये. सो गुड मॉर्निंग गाईज. आज नेक्स्ट डे आहे म्हणजे संडे, आय थिंक 2 तारीख. यस. सो आत्ता जस्ट मी या हॉटेलच्या रूममध्ये आणि तिथून व्लॉग स्टार्ट करतो आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा हा रूम दाखवतो कसा आहे ते. सो बघू शकता तुम्ही, हा असा रूम आहे. इथं बॅग वगैरे माझी भरून झाले, थोडंसं ते बेडशीट हे झालं आहे. सो असा 2 जण व्यवस्थित झोपतील असा मस्त मोठा डबल साईड बेड आहे, किंग साईज. आणि अशी रूम आहे कंप्लीट. इथे तुम्हाला म्हणजे एक छोटासा किचन टाईप दिलेला आहे. 2 चेअर्स वगैरे आहेत. फक्त मला वाटतं 3घांना किंवा 4घांना परवानगी देतात का माहीत नाही. जर कोणी एक्स्ट्रा असेल तर मला वाटतं एक्स्ट्रा मॅट्रेस बेडअप वगैरे देतील. आणि इथे होतं टॉयलेट बाथ वगैरे, पाणी वगैरे आहे व्यवस्थित, गरम पाणी वगैरे. सो छान होतं. म्हणजे 1000 रुपीजमध्ये 24 तास. आणि झारापला आहे. सो झारापच्या आसपास जर कोणी राहत असतील आणि त्यांना काही कामानिमित्त इकडे येत असतील तर ते 1-2 दिवसासाठी इथे स्टे करू शकतात. आणि हायवे टच आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. आता इथून दिसत नाही हायवे, पण हायवे टच आहे अगदी. सो तुम्ही इथे येऊन करू शकता स्टे. सो आता मी निघतो आहे खाली. 9 वाजलेत सकाळचे. पुन्हा दुपारी 3:30ची आपली बस आहे. सो आता मी नाश्ता करतो. काही 2-3-4 गोष्टी घेऊन जायच्या घरी. आता येणाऱ्या सॅटर्डे संडेला काही काम नाही, त्यामुळे येणाऱ्या सॅटर्डे संडेला म्हणजे विकेंडला तर नाही येणार मी. त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडेला येईन कदाचित. हो, त्या सॅटर्डे संडेला यायचंच आहे. सो बघूया आता कसं काय होतं आहे ते. आज दिवसभरात काही जास्त कामं नाही आहेत. सो घरी जाऊन दादाबरोबर काही छोटी मोठी कामं असेल त्याला हेल्प करू. आणि मग दुपारी जेवून पुन्हा आपल्याला लास्ट संडेसारखं निघायचं आहे मुंबईसाठी. सो चला तर आता जाऊन नाश्ता करूया. पहिले काय नाश्ता आहे का बघूया आणि मग काही गोष्टी घ्यायच्या त्या घेऊन आपण निघूया इथून. चला. सो बघू शकता हे इथे असं हॉटेल. इथे मी या रूममध्ये होतो. ही एक समोर रूम आहे, ही एक रूम आहे. असं 3 रूम आणि इथे एक 4 रूम. सो असं 4 रूम आहेत. आणि मला वाटतं अजून पण आहेत बऱ्याच साऱ्या रूम्स. सो तुम्ही झारापला येत असाल तर राहू शकता. आणि हा गेट होता एंट्रन्स. सो तुम्ही बघू शकता अगदी हायवे टच आहे. हा समोर आपला मुंबई गोवा हायवे आणि त्याच्यावरती बाजूला या साईड ते हॉटेल. सो आता मी निघतो आहे खाली जाऊन नाश्ता करूया. सो गाईज आता सकाळचे 10:30-11 झालेत आणि बऱ्यापैकी म्हणजे गावी शांतता असते, तुम्ही बघू शकता. आणि आमचं घर तर अगदी असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आहे, झाडाझुडपांच्या ह्याच्यामध्ये वगैरे. सो इथे आहे आपली मागे देवळी. आणि आत्ता जस्ट मी इथे बाहेर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी पेज पितो आहे. उकड्या तांदळाची, कोकणातली फेमस अशी उकड्या तांदळाची पेज दाखवतो मी तुम्हाला. ही बघा. सो पेज पिऊया आणि मस्त तोपर्यंत दादा जेवणाचा बंदोबस्त करतो आहे. आता मच्छी आणली मी येताना झारापुरून.
बांगडे भेटलेत 100 रुपयाचे, काहीतरी 8-10 बांगडे आहेत. म्हणतात 2 टाईम कर, म्हणजे तुला पण होईल सकाळी आणि संध्याकाळला पण होईल. सो आता इथे ॲक्च्युली हे असल्यामुळे काय म्हणतात, ते प्लग नाही आहे, त्यामुळे ते आता संध्याकाळी ते लाईटचं होईल कनेक्शन. आणि मग त्यामुळे तो तिकडे वाटप आणण्यासाठी तिथे गेल्या बाजूच्या घरात. सो ते करून मग आता तो घेऊन येईल आणि मग दुपारी 12:30-1 वाजता आपण जेवू. सो मी दाखवतो तुम्हाला जरा आता इथला कसा आहे सीन पूर्ण. सो ही आहे उकड्या तांदळाची पेज, मी आता पितोय. हे समोर इथे छोटासा माटव घातला आहे. इथेच आता सगळं आता म्हणजे सामान शिफ्ट करणार आहे आज दिवसभरात, आज उद्यामध्ये. मग तो इथे सगळं जेवण सगळं इथे बनवणार आहे. सध्या त्यांनी बाहेर चूल मांडली इथे. आणि मग इथे आपलं हे घराचं बांधकाम चालू आहे. सो म्हणजे समोर इथे माटव आणि इथे घराचं बांधकाम, म्हणजे लक्ष राहील असं. सो चला आता आपण पेज पिऊया आणि मस्तपैकी पेजेचा आनंद घेऊया. इथे आपण जे लाकडं ठेवली तर तिकडे तुम्ही बघू शकता, इथे खारुताई एक आली आहे. ती काहीतरी करते, ती वाळवी वगैरे खाते वाटतं. आणि आमच्याकडे पक्षी वगैरे पण खूप येतात. सो तुम्ही बघू शकता बरेच सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. काल तर मी धनेश बघितला, खूप मोठा जसा धनेश, आणि बराच वेळ होता तो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात इथे. साळुंकी पण आहे. काल तुम्हाला ती माकडं पण दाखवली, वानर. खूप सारे पक्षी प्राणी येतात तिथे. हा पक्षी बघा. सो गाईज आता दुपारचा 1:15 झाला आहे आणि जेवण वगैरे झालं आहे मस्त. दादाने टोमॅटोची आमटी, भात आणि मस्तपैकी म्हणजे टोमॅटोचं सार वगैरे. आणि मी मच्छी घेऊन आलेलो झरापवरून. बांगडे होते आय थिंक, तारले वगैरे 100चे काहीतरी 10-12 भेटलेले. सो त्याचं मस्त फ्राय केलेलं आणि मस्तपैकी ते जेवण बनवलं. तिथे आपल्या हा जो समोर आपण हे बांधलं आहे तो माटव तिथे. आणि तिथे जेवण वगैरे झालं, तिथेच जेवलं वगैरे आम्ही दोघं. आणि आता दादा जरा तिथे त्याचा फोन चार्जिंगला लावायला गेला, तिथे तो आणायला गेला आहे. सो मस्तपैकी आता मी इथे अजून आपली 3:30ची बस आहे. सो आपल्याला 2:30-2:45ला जायचं आहे. सो अजून 1-1.5 तास आहे आपल्याकडे. सो मी म्हटलं तोपर्यंत जरा 1-1.5 तास मस्तपैकी आराम करूया. तिथं आतमध्ये आहे बेड वगैरे. तिथे आता मी नाही म्हणतात, कारण तिथे जरा गरम होते ना, म्हटलं इथे मस्त हवेशीर बसलो आहे उशी आणि खाली असं पायाजवळ असं हे ठेवून. तर म्हटलं थोडंसं आराम करूया 1-1.5 तास. आणि नंतर काय आपल्याला बसमध्ये परत झोपायचंच आहे, बसायचंच आहे. तर म्हटलं तो इथेच हवेशीर मस्त बसूया. आता जसं जसं मला वाटतं जानेवारी संपत राहिलं तसं उन्हाची तीव्रता वाढायला लागली. त्यामुळे उन्हाचे झटके काय म्हणतात, उन्हाचे झळा बसतात आहे. पण इथे गावी तेवढं वाटत नाही, कारण आजूबाजूला आमच्याकडे झाडं वगैरे खूप आहेत. त्यामुळे थंड असं सावलीत बसलं की बरं वाटतं. सो तेच जस्ट बसलो आहे आणि थोडंसं रिलॅक्स करतो आहे. आणि नंतर मग आपल्याला 2:30-3:45ला निघून झरापला जायचं आहे. 3:30ची आपली बस आहे, जे आपण सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत ऐरोलीला पोचू. मग उद्या एक दिवस आपल्याला पुन्हा काम करायचं आहे ऐरोलीवरून. आणि मग नंतर उद्या आपण घरी जाऊ. सो बघूया कसं काय संपूर्ण ठरतं आहे. सो चला आता थोडा वेळ आराम करतो आणि डायरेक्ट कदाचित झरापला भेटूया आपण. चला. आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि माझी सगळी तयारी झाली आणि आता निघतोय झरापला जायला. 3:30ची आपली बस आहे. 2:45 वाजता आपण रिक्षावाल्याकडे जायचं आहे आणि तिथून मग रिक्षा पकडून झरापला. सो चला तर. हे गाईज आता संध्याकाळचे 4-4:30 3:30ला माझी बस येणार होती आणि ऑन टाईम आहे. बसमध्ये बसणार आणि लक्ष्मी म्हणून बस आहे आणि पोचेन गडकोली. सो सकाळी 4-4:30-5 वाजेपर्यंत गडकोलीला पोचेन. आणि ते मग ते जेवायला बसणारा मागे आहे. म्हणजे ॲक्च्युली ही सीट आहे माझी, ते ऑलमोस्ट म्हणजे चाकावर ऑप्शनच नव्हता, मला विंडो सीट पाहिजे होती. त्यामुळे बसावं लागतं. सो
सो गाईज आता लास्ट टाइम सारखंच गेल्या रविवारी जसं आलो असतं आरवलीला म्हणजेच रत्नागिरीला गाडी थांबलेल्या आहेत एवढ्या सगळ्या गाड्या. इथे आपण जेवायला थांबलो आहे आणि आता मी आईस्क्रीम वगैरे खातो आहे. सो हे गाईज काल म्हणजे आजच्या आधीच्या क्लिपमध्ये मी बघितलं असेल मी रात्री जेवायला थांबलो होतो. आरवली जे गाव आहे रत्नागिरीमध्ये तिथेच नेहमी सगळ्या गाड्या थांबतात जेवायला आणि तिथून आता नेक्स्ट डे आहे सकाळी. व्हिडिओ एंड नाही केला नंतर मग गाडीत झोपलो आणि सकाळी मग लवकर उठून मग घरी गेलो. परत काम वगैरे होतं काल सोमवार त्यामुळे व्हिडिओ एंड करायचा राहिला. सो आता व्हिडिओ एंड करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आमचं जे गावचं जुनं घर होतं मातीचं ते आम्ही म्हणजे फायनली पाडलं, जमीनदोस्त केलं आणि आता त्या जागी आपण एक सुंदर छोटंसं असं काय म्हणतात चिऱ्याचं बांधकाम असलेलं घर बांधणार आहोत. ते घराचं बांधकाम कसं होतं ते पण आपल्याला असं सगळ्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. ऑफिस निमित्त मी सोमवार शुक्रवार मुंबईत असतो आणि त्यानंतर शनिवार रविवार 2 दिवस जाऊन मग तिथे जे काही मदत होईल ती जाऊन मग मी करतो. मग ती कसली पण असो, मग काही सामानाचे असो किंवा जे काही देखरेख असो ते सगळ्या गोष्टी बघतो. सो फायनली हा असा होता व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील का सजेशन असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा. सो पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.